नमस्कार साथियो. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या बजेटमध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 रुपयाची तरतूद केलेली आहे. या 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5,60,964 कोटी रुपये प्रस्तावित आहे. त्याचबरोबर ती महसुली खर्च 6,06,853 कोटी रुपये अंदाजित केलेला आहे किंवा तो प्रस्तावित केलेला आहे. खरं तर या संपूर्ण बजेटवरती मी या ठिकाणी भाष्य करणार नाही आहे. या बजेटच्या अनुषंगाने मी अनुसूचित जाती जमातीच्या विकास योजनांसाठी प्रस्तावित असणारे जे काही तरतुदी आहेत त्यांच्यासाठी प्रस्तावित केलेला जो निधी आहे याविषयी भाष्य करणार आहे. या 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जातींच्या विकास कार्यक्रमासाठी प्रचंड मोठी तरतूद केलेली या ठिकाणी दिसते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या विकास कार्यक्रमासाठी 22,758 कोटी रुपये या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहेत. तर आदिवासींच्या विकास कार्यक्रमांसाठी 21,495 कोटी रुपये निधी प्रस्तावित केलेला आहे. आणि ही वाढ जर आपण पाहिली म्हणजे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेमध्ये ही जर आपण वाढ पाहिली तर जवळजवळ ही वाढ अनुक्रमे 42% आणि 40% इतक्या मोठ्या आणि घसघशीत प्रमाणामध्ये ही वाढ केलेली आहे. पण हा जो आकडा आहे, हा प्रस्तावित केलेला जो आकडा आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रस्तावित केलेला जो आकडा आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फसवा आहे. हा आकडा SC आणि STच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणारा आहे असं मी म्हणत नाही आहे. तर पाठीमागील 5 वर्षाचे अर्थसंकल्पातील असणारे जे काय प्रस्तावित निधी आहे आणि प्रत्यक्षात सरकारने खर्च केलेला जो खर्च आहे यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विसंगती आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की SCच्या विकासाचं, अनुसूचित जातीच्या विकासाचं सरकारचं जे प्रेम आहे ते एक प्रकारचं त्याला पुतळा मावशीचं प्रेम असं म्हटलं तर त्या ठिकाणी फारसं वावगं ठरणार नाही. त्यासाठी मी गेल्या 5 वर्षामधले असणारे जे अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये बजेटमध्ये प्रस्तावित केलेलं जी निधी आहे आणि प्रत्यक्षात केलेला जो खर्च आहे याचे काय आकडे आपल्यासमोर ठेवणार आहे. आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की अनुसूचित जातीच्या विकास कार्यक्रमासाठी सरकार किती सतर्क आहे किंवा सरकार किती उदासीन आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. 2020-21 या अर्थसंकल्पीय आर्थिक वर्षामध्ये सरकारने अर्थसंकल्पामध्ये 9,968 कोटी रुपये अनुसूचित जातीच्या विकास कार्यक्रमासाठी, त्यांच्या कल्याणासाठी हा निधी प्रस्तावित केलेला होता. मात्र प्रत्यक्षात 6,389.52 कोटी रुपये या ठिकाणी खर्च झालेला आहे किंवा तो सरकारने प्रत्यक्षात केलेला आहे. त्याचबरोबर 2021-22मध्ये हा जो प्रस्तावित निधी आहे हा प्रस्तावित निधी 10,689 कोटी रुपये प्रस्तावित केलेला होता. त्यामध्ये प्रत्यक्षात खर्च सरकारने किती केलेला आहे तर 8,828 कोटी रुपये सरकारने निधी हा खर्च केलेला आहे, प्रत्यक्षात तो खर्च केलेला आहे. त्याचबरोबर 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये 12,330 कोटी रुपये
निधी प्रस्तावित केलेला होता. त्यामध्ये प्रत्यक्षात खर्च झालेला आहे 4,581 कोटी रुपये. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये सरकारने निवडणुका असल्यामुळे त्या ठिकाणी सलग अर्थसंकल्प मांडणं हे टाळलेलं होतं. त्यामुळे तो जो आकडा आहे, ती जी आकडेवारी आहे, ती आपल्यासमोर या ठिकाणी आपल्याला ती आकडेवारी उपलब्ध नाही आहे. त्याचबरोबर ती 2024-25मध्ये सरकारने प्रस्तावित केलेला अर्थसंकल्पीय निधी आहे 15,893 कोटी रुपये आणि प्रत्यक्षात खर्च झालेला आहे किंवा प्रत्यक्षात खर्च केलेला आहे 5,250 कोटी रुपयाच्या आसपास हा प्रत्यक्षात या ठिकाणी खर्च झालेला आहे. या प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जातीच्या वाट्याचा राहिलेला जो निधी आहे तो सरकारने इतर विभागाकडे वळवलेला आहे. त्यामुळे 2025-26च्या बजेटमध्ये जरी 22,658 कोटी रुपये निधी प्रस्तावित केलेला असला तरी प्रत्यक्षात तो निधी सरकार किती खर्च करत आहे हे येणारा काळ आपल्याला सुनिश्चित करून सांगणार आहे. राहिला विषय या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने लाडक्या बहिणींचा, सरकारने निवडणूकपूर्व त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सरकार सत्तेवरती आल्यानंतर, अर्थातच महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये तात्काळ प्रभावाने अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार त्या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. त्याचबरोबर ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं. मात्र हे फक्त एक प्रकारचा चुनावी जुमला होता. हे पुन्हा एकदा या महायुतीच्या सरकारने या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे. अर्थातच या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची तरतूद दूरवरती कुठे दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा दूर सरकारच्या अजेंड्यावरती, अर्थसंकल्पीय अजेंड्यावरती कुठेही दिसत नाही किंवा तो दाखवण्याचं स्वारस्य या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार त्यांचं त्रिवार अभिनंदन या ठिकाणी करतो की त्यांनी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना, महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींना हातोहात त्यांनी निवडणुकीचा एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून त्यांनी यांना या ठिकाणी हातोहात फसवलेलं आहे. त्याचबरोबर ती महाराष्ट्रामधील असणाऱ्या काय तमाम महिला भगिनी आहेत, या महिला भगिनींचं पण या ठिकाणी मला अभिनंदन करावंसं वाटतं आहे की त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये भाग घेत असताना एक मतदार म्हणून भाग न घेता एक निवडणुकीमध्ये त्यांनी ग्राहकाची भूमिका योग्य बजावलेली आहे आणि म्हणूनच त्यांना या महायुतीच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये फसवणुकीचं फार मोठं गिफ्ट दिलेलं आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना या बजेटमध्ये 2100 रुपयाची तरतूद केलेली या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाची या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता अतिशय निष्ठुरपणे या अर्थसंकल्पाची निर्भत्सना करते आहे, या अर्थसंकल्पाचा निषेध करते आहे. कारण महाराष्ट्रामधील जनतेला निवडणुकीच्या अजेंड्यापुरतं निवडणूक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून जर कोणतं सरकार फसवत असेल, मग ते सरकार येणारं सरकार असेल किंवा हे वर्तमान सरकार असेल, अशा पद्धतीनं लोकांची हे फसवणूक करणार असेल तर ही महाराष्ट्रातील जनता अशा फसव्या सरकारांना कधीही या ठिकाणी थारा देणार नाही, असं या ठिकाणी आपण या ठिकाणी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करू. आणि पुन्हा पुढच्या अर्थसंकल्पामध्ये तर या महायुतीच्या सरकारला एक
सद्बुद्धी येऊ आणि या ज्यांनी त्यांना मतदान दिलेलं आहे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्या सर्वसामान्य लोकांची, त्या शेतकरी वर्गाची, त्या महिला वर्गाच्या इच्छा आणि अपेक्षाचं ते प्रतिनिधित्व करतील आणि त्यांच्या इच्छा आकांक्षाचं प्रतिनिधित्व करणारं जो अर्थसंकल्प आहे तो 26-27ला का होईना पण ते मांडतील या ठिकाणी अशी एक भ्रामक इच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करू या आणि या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.